ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवर उभे विठेवर उभे विठेवर उभे विठेवर वाच्यस्पती आहे वाच्यस्पती सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी ते बोलिया करकटावरी ठेवूया तुझे हार गळकास पिता
काल मी क्लिप एक पाहिली आहे छोट्या मुलांची. त्यांनी सांगितलं पावणे 6 मात्र 5.5 मात्र गायची काही जरूर नाही. बरोबर आहे, पाठीमागच्याला गाता आलं पाहिजे, हा त्याचा भाग आहे. तर भजन हे टीम वर्क आहे, सगळ्यांनी मिळून करायचं आहे. पण शास्त्र त्याला म्हणूया आपण की नामदेव कीर्तनकरी पुढेदेव नाक्षी पाठवून जमीमध्ये ज्ञानदेव बोला आवडतो. मग अशा वेळेस जनाबाई माऊलीला का अभंग म्हणायला सांगायच्या? कारण माऊली हे फार मोठे गायक होते. माऊली सगळेच मोठे होते. माऊलींचं काय सगळं म्हणजे अगदी कुठलंही शास्त्र असो, संगीत शास्त्र तर अगदी त्यांच्या समोर काहीच नाही. किती गोड आवाज असेल माऊलींचा. त्यांना चाल म्हणायला काय सांगायचे? कारण ते शास्त्रीय संगीत आणि त्यांचं गाणं हे खूप तयार होतं म्हणून सांगायचे. आणि मग हे शास्त्र सोडून द्यायचं ना? नाही, शास्त्र सोडायचं नाही, परंतु सोपंही गायचं आणि गायनही करायचं. गायनाची रंगी शक्ती अद्भुत यांनी असंही परंपरा म्हणतात. आणि वेडे वाकडे गायले तर दासा तुझं म्हणणं असंही म्हणतात. त्याचं कारण का भावाने कोणतंही गायलं तर ते त्याच्यापर्यंत